तर मित्रांनो शेफन त्यांनी ना लाडू बनवले होते खारी खोबऱ्याचे. तर चला मग मी तुम्हाला दाखवतो आजचा ब्लॉग, त्यासाठी लवकरात लवकर फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि माझ्यासोबत होता शंकर आणि आम्ही निघालो होतो आता हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला जेव्हा तिथं ट्रॉफिक लागून गेली होती आम्हाला, मग आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि मग फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो होतो. मग हॉटेलला पोहोचून ना आपल्याला तर खूपच कामं करायची होती मित्रांनो आज. मग काय मी माझा कॉटन घेऊन माझा काउंटर वगैरे साफ केला. काउंटर वगैरे साफ करून घेऊ म्हटलं आता छानसं आणि मस्त देवपूजा वगैरे करून. काउंटर वगैरे साफ करून देवपूजा वगैरे पण झाली आणि मस्त मी आलो बाहेर, चहा ठेवून दिला. चहा वगैरे तर झाला होता. म्हटलं आता आहे ना आपण ना पूर्ण स्टाफला चहा देऊन देऊ म्हटलं पहिले. मग ना मस्त चहा वगैरे ठेवला, पूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं चला आता चहा घेऊन जाऊ. चहा वगैरे घेऊन आणि मग मी निघालो होतो आता शेफन त्यांच्याकडे जाण्यासाठी. शेफन त्यांच्याकडे आलो. शेफन ते म्हणे वा चाय पिला रे. शेफन त्यांनी चहा घेतला आणि डायरेक्ट लाडू बनवायला लागले. मग शेफन ते म्हणे अभी दवाई पिली ना, अभी फटाफट लाडू बना देता हूं म्हणे. मग शेफन त्यांनी लाडू बनवले आणि मग मी आलो वैभव दादा आणि त्यांच्याकडे त्यांच्या चालू होते बिल वगैरे बनवायचं काम. मग शेफन त्यांनी बनवलं होतं काजू करी स्वीट मध्ये. म्हटलं बा एक नंबर दिसतंय बरं का शेफ. म्हटलं म्हणे टेस्ट भी वैसा ही रहेगा म्हणे उसका. म्हटलं एक नंबर. मग मी गेलो जवळून फोटो वगैरे काढून घेतले. म्हटलं चला आता शेफन त्यांना सांगून देऊ आपल्याला भाजी बनवायला. शेफन त्यांनी मस्त मेथीची भाजी बनवली आणि हर्षल भाऊ ते मारत होते रोट्या. तर म्हटलं चला आता रोट्या वगैरे झालेल्या आहेत तर मस्त जेवण करून घेऊ म्हटलं. मग हर्षल भाऊ, मी आणि हर्षल भाऊ त्यांचे दोस्त आले होते आणि आपले भाऊ पण होते ते. मग त्यांच्यासोबत मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यांनी तर काही केलं नाही, आम्ही जेवण करत होतो आणि म्हटलं चला आता निघनाथकडे जाऊ. निघनाथकडे आलो तर निघनाथचं पण चालू होतं जेवण. निघनाथला सांगितलं चल म्हटलं मी येतो, व्हिडिओ वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की कर म्हटलं. बाय बाय.